ओबीसीला या ठिकाणी आपलं काय आव्हान असेल? खरं तर गेल्या 2-3 वर्षापासून ओबीसी समाज बांधवांचं या राज्य सरकारनं आरक्षणाच्या माध्यमातून वाटोळ करण्याचं काम सुरू केलं. आताच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये ओबीसींच्या राखीव जागेवर अनेक ठिकाणी प्रस्थापित धनदांडग्या मराठा समाजाच्या लोकांनी कुणबी प्रमाणपत्र काढून घुसखोरी करण्याचं काम केलं आहे. आणि मूळ भाजप असेल, राष्ट्रवादी असेल, शिंदे सेना असेल, ह्या पक्षांनी अशा लोकांना तिकीटं देऊन तिथं निवडून येण्याचं काम झाल्यामुळे त्यामुळं ओबीसींचं अतिशय मोठं नुकसान व्हायला लागलं आहे. त्यामुळे फक्त ओबीसीचा गेल्या 2-3 वर्षापासून ओबीसीचं आरक्षण वाचवावं, ओबीसीचं आरक्षणाचं वेगळं ताट आणि मराठ्यांचं वेगळं ताट असलं पाहिजे, ही भूमिका आदरणीय श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर वारंवार मांडताय. पण त्यामुळं आम्ही सुद्धा आमचं कुठंतरी काहीतरी कर्तव्य आहे की बाळासाहेबांच्या पक्षासाठी आपण रस्त्यावर उतरलं पाहिजे. बाळासाहेबांच्या पक्षाला मतदान करण्यासाठी ओबीसी बांधवांना आम्ही सुद्धा आवाहन केलं पाहिजे. त्याच अनुषंगाने मी आज बऱ्याच ठिकाणी सुजात आंबेडकर यांच्यासोबत सभेमध्ये आम्ही सोबत आहोत. आणि इथून सुद्धा आमचं आव्हान आहे की वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा परिषदेचे जे उमेदवार असतील, आता ह्या गटाचे आमच्या सविताताई दत्ता राऊत आणि 2 पंचायत समितीचे गणाचे उमेदवार आहेत, यांना वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहेत. श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर तुमचं आरक्षण वाचवण्यासाठी ओबीसी आरक्षण बचाव यात्रा काढतायत, मेळावे घेत आहेत, मोर्चे घेत आहेत. पण ओबीसी बांधवांचं सुद्धा कर्तव्य असतं की ओबीसींचा आवाज सभागृहात जाण्यासाठी आपल्याला कोण तिकीट देतं आहे. मग इथं ओबीसी बांधवांना बाळासाहेबांनी तिकीट दिले तर ओबीसी बांधवांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. एससी बांधवांनी त्यांना मदत केली पाहिजे निवडून आणण्यासाठी. एसटी बांधवांनी सुद्धा तिथं मदत करण्याचं काम केलं पाहिजे. आणि खरं तर मुस्लिम समाज बांधवांना सुद्धा न्याय कोण देऊ शकतं तर फक्त आदरणीय बाळासाहेब आंबेडकर. त्यामुळे मुस्लिम समाजाने सुद्धा एकजूट होऊन वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला प्रचंड मताने विजय करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. नाहीतर येणाऱ्या काळात संविधान राहणार नाही आणि येणाऱ्या काळात तुम्हाला आम्हाला तुमचे प्रश्न हक्क मांडणारा सभागृहात राहणार नाही. कारण की तुम्ही जर आज प्रस्थापितांच्या लोकांना निवडून दिले तर तुम्हाला ते घरात सुद्धा येऊन देणार नाहीत. त्यामुळे तुमच्यात फिरणारा, तुमच्यात रमणारा, तुमच्यात राहणारा उमेदवार निवडून आणण्यासाठी, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी सर्व तरुणांनी, सर्व ओबीसी बांधवांनी सर्वांनी एकत्र येऊन नियोजन केलं पाहिजे आणि आपल्या उमेदवाराला निवडून आणण्याचं काम केलं पाहिजे.